जुन्या वादातून शुभम पार्कमध्ये टवाळखोरांचा हैदोस, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक, नागरिकांमध्ये दहशत. नवीन नाशिक. शुभम पार्क परिसरात गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास 8 ते 10 टवाळखोरांनी अक्षरशः धुडगूस घालत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. टोळक्याने 5 ते 6 चारचाकी वाहनांची तोडफोड करत घरांवरही दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता एका तरुणावर हल्ला करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात नागरिक भयभीत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शुभम पार्क परिसरात एकच खळबळ उडाली. दगडफेक आणि वाहन फोडल्याच्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर पडले असता टवाळखोरांनी परिसरात दहशत माजवल्याचे चित्र होते. महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही या घटनेमुळे घाबरून गेली होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान संतप्त नागरिक मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यात जमा झाले होते. संबंधित टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत तक्रार नोंदविण्यात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून इतर फरार टवाळखोरांचा शोध अंबड पोलीस करत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.